नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात असलेल्या ऐतिहासिक अशा साल्हेर किल्ल्यावर आज खासदार निलेश लंके आणि आपला मावळा संघटनेतर्फे गड संवर्धनाचा 10वा टप्पा या अंतर्गत गड जपा इतिहास जपा ही मोहीम राबवून किल्ल्याची साफसफाई करण्यात आली। त्यात शेकडो लोकांनी सहभाग घेतला। ला छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मोहीम काढली आणि या मोहिमेमध्ये हा किल्ला स्वराज्यात आला। या मोहिमेचं महत्त्व असं आतापर्यंत जे काही मावळे आहेत, जे मराठी आहेत, यावेळी ऐतिहासिक वास्तूंचं जतन, शिवरायांनी उभे केलेले किल्ले या मोहिमेद्वारे स्वराज्याची मूल्ये, ऐतिहासिक जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीची शपथ घेण्यात आली। दिशा मुक्तदायी तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात राहती मने ही प्रवाही आणि न्याय या मूल्यांप्रती मी सदैव निष्ठावान राहील। मी गड किल्ल्यांचा इतिहास स्वच्छता आणि सुरक्षितेची जपणूक करीन व तो वारसा वृद्धिंगत करेन। मी शिव मावळ्यांचे अनुकरण करीन आणि शिव विचारांचा भारत घडवण्यासाठी सर्वस्वपणाला लावीन। छत्रपतींच्या नावाने शपथ मी कधीच न डगमगता न थकता न थांबता शिवप्रेम गडप्रेम आणि मातृभूमीसाठी प्रयत्नशील राहील। जय शिवराय, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहिला असेल महाराष्ट्रात नव्हे पूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठलं पण राजकारण असो किंवा समाजकार्य असो किंवा शुभ कार्य असो, ते कार्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं। पण त्याच छत्रपती शिवरायांनी जे शौर्याने गडकोट उभे केले, त्या गडकोटांकडे आज दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांसाठी एक दिवस दिला पाहिजे या भावनेतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एक संकल्पन केला आणि त्या संकल्पनाच्या माध्यमातून आम्ही महिन्याच्या एका रविवारी एका गडावर जायचं, त्या गडावर स्वच्छता संवर्धन त्या ठिकाणी करायची, वृक्षारोपण करायचं आणि त्या ठिकाणी सरकारकडून काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने निधी आणला पाहिजे, त्याची एक डॉक्युमेंटरी बनवून केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो। शेवट ही एक थिणगी, ही थिणगी एक दिवस वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही पाहिलं असेल की आज खऱ्या अर्थाने राज्याला देशाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते अखंडित राहिले पाहिजे। त्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचे हे गडकोट अभेद्यपणे आपल्या समोर राहिले पाहिजे, त्यासाठी ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे। निलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आज ही 10वी मोहीम या ठिकाणी साल्हेर किल्ल्यावरती होते। मी खासदार निलेश लंके साहेबांनी आपल्या मावळ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांचे जे विचार आहे, हे विचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरावे, त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हे जे किल्ले आहे त्या किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, त्या ठिकाणी स्वच्छता राखली जावी। ज्या पूरक गोष्टी आहे आज आपण बघतोय की सोलर लाईट असेल, बसण्याची बाकडे असतील, डस्टबिन असेल किंवा दिशादर्शक असेल, या सगळ्या गोष्टी करून एक त्या गडाला किंवा त्या किल्ल्यांना एक वेगळं रूप देण्याचं माध्यम ते या माध्यमातून करताय आणि नक्कीच त्याचा बोध ही महाराष्ट्रातील जनता घेऊन खऱ्या अर्थाने आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे की शिवरायांचे विचार हे खऱ्या अर्थाने देशाला तारू शकतात। त्यांचे विचार
आज आचरणात म्हणजे आपण सगळे आणतोय, परंतु त्या विचारावरनी चालणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने हे सगळे मावळे प्रयत्न करत आहे आणि म्हणून आपण सगळे त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या कार्यामध्ये आज आपण बघतो की प्रचंड उत्साहाने सगळी मंडळी आज सहभागी झालेली आहे. ज्याला जे वाटेल ते काम करताय. हा खऱ्या अर्थानं मला त्यांच्या कार्याचं सफलता दिसते असं मला वाटतं. न्यूज ब्युरो कसमादे अपडेट साल्हेर.